तर ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम सध्या आपल्या सोबत आहेत। नमस्कार उज्ज्वल निकमजी। सगळ्यांना आता हाच प्रश्न पडलेला आहे, जी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने एक बैठक बोलावलेली होती। संसदीय दलाची ही बैठक आहे, मात्र या बैठकीला 6 खासदार उपस्थित नाहीयेत। हा व्हीप त्यांना लागू होतो की नाही, अशा पक्षाच्या बैठकीला हा व्हीप लागू होतो का आणि तो लागू झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? माधवी, मी पहिल्यांदा ही बाब स्पष्ट करू इच्छितो की एक कायद्याचा अभ्यासक आणि विद्यार्थी म्हणून मी आज तुमच्याशी बोलतो आहे। त्याच्यामुळे माझ्या मागे आणि पुढे याला कुठलंही काही विशेषण लावू नका, कारण ज्या गोष्टी मला प्रामुख्याने आपल्यासाठी आणि श्रोत्यांसाठी सांगायच्या आहेत ह्या आपल्या घटनेच्या संदर्भातील आहेत। आता आपण मला सांगितलंय की व्हीप बद्दल 6 खासदार, आता उबाटा खासदारांची एकूण संख्या 9 मधून 6 वेगळे होतात आणि 6 वेगळे होऊन त्यांनी लोकसभाच्या अध्यक्षांकडे पत्र देऊन एक वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करतात, असं चॅनल आणि वृत्तपत्रीय बातमीवरून स्पष्ट होतं। ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही की ह्या 6 खासदारांनी आपल्या पक्षातून राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जॉईन झाले आहेत की नाही, किंवा दुसऱ्या पक्षात जॉईन झाले असतील राजीनामा न देता नाही तर अपात्रतेची कारवाई लागू होत नाही। 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेची कारवाई प्रामुख्याने 2 मुद्द्यावरती लागू होते। एक म्हणजे त्या पक्ष नेतृत्वाचा जो व्हीप असतो त्या व्हीपचं उल्लंघन केलं तर 10व्या परिशिष्टानुसार अपात्रता लागू होते, आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जर 2/3 पेक्षा जास्त निवडून आलेले प्रतिनिधी हे दुसऱ्या पक्षात सामील होत असतील तर अपात्रता लागू होत नाही। अद्याप पावेतो या बाबतीत आजचा उभाटाचा व्हीप निघेपर्यंत या 6 खासदार यापूर्वीच दुसऱ्या पक्षात जॉईन झाले आहेत किंवा नाहीत याबाबतची कुठेही अधिकृत माहिती स्पष्ट होत नाही। दुसरा महत्त्वाचा बाब, किंवा या 6 खासदारांनीही आपण उबाटा पक्ष शिवसेना सोडलेला आहे असंही कुठे जाहीर म्हटलेलं नाही। याचा अर्थ असाही होतो की हे 6 खासदार अजूनही तोपर्यंत आपल्याला उबाटा पक्षात आहेत असं मानतात, आणि असं जर ते मानत असतील तर मग मात्र त्यांना उबाटाचा व्हीप लागू होतो। परंतु यातही मेक अशी आहे की या 6 खासदारांनी हा व्हीप निघण्याच्या अगोदरच लोकसभेच्या स्पीकरना भेटून त्यांच्याकडे मागणी केली दिसते की आमचा गट वेगळा आहे आणि आमच्यातील कदाचित हे असू शकतं, मला माहिती नाही काय मागणी केली, पण जर त्यांनी अशी मागणी केली असेल की आमचा गट वेगळा, स्वतंत्रपणे आम्हाला बसण्याची परवानगी द्यावी आणि त्याचप्रमाणे आम्हाला देखील वेगळा व्हीप काढण्याचा, म्हणजे आमच्यातील नेता हा आहे त्याला व्हीप काढण्याचा हा अधिकार आहे, अशी मागणी जर केली असेल तर मग मात्र व्हीप कोणाचा लागू होईल याच्यावरती रणकंदन होऊ शकतं। म्हणून 2 प्रामुख्याने गोष्टी आहेत। व्हीप ह्या 6 खासदारांनी आपला नेता निवडला आहे का, नंबर 1। नंबर 2, ह्या 6 खासदारांनी दुसऱ्या पक्षात व्हीप निघण्याच्या अगोदर दुसऱ्या पक्षात सामील झाले आहेत का, आणि नंबर 3चा प्रश्न की यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे नेमकी काय मागणी केली आहे। या सगळ्या तिघी प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे। पण समजा आपण म्हटल्याप्रमाणे जर ते उबाटा पक्षातच आहेत तर त्यांना आजचा निघालेला व्हीप बंधनकारक आहे, पण जर ते उबाटा पक्षात नाहीत आणि यापूर्वी मी ज्या सांगितलेली जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर मग व्हीप कोणाला काढण्याचा अधिकार आहे, येथून सुद्धा कायदेशीर लढाई सुरू होईल। आणि म्हणून या 6 खासदारांमध्ये त्यांनी नेता निवडला त्याला व्हीप काढण्याचा अधिकार आहे का उबाटाच्या पक्ष नेतृत्वाने नेमलेलाचा व्हीप अंमलात आणायचा आहे, याच्यावरती रणखंदन होऊ शकतं। आणि म्हणून माझ्या मते या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर अपात्रता होतील की नाही यावरती स्पष्ट भाष्य करता येईल नाही, तोपर्यंत हे सगळं प्रीमॅच्युअर आहे।
नक्की तुम्ही म्हणताय प्री मॅच्युअर आहे, मात्र तुम्ही ज्या 2 कंडिशन सांगितल्या की आधी कोणी पुढचं पाऊल उचललेलं आहे, त्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्याचा निर्णय जाहीर केला आहे की नाही हे आधी ठरलेलं आहे की व्हीप आधी बजावण्यात आलाय. आता हे ठरवणार नेमकं कोण? लोकसभा अध्यक्षच या संदर्भातला फायनल निर्णय घेऊ शकतात. कुणाच्या कोर्टात हा चेंडू जाणार आहे? हा खरं ही सगळी चेंडू आपण म्हटल्याप्रमाणे या 6 खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षाकडे काय मागणी केली आहे, त्यांनी आपला नेता निवडला आहे का, लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली आहे का, त्यांनी काही वेगळा व्हीप काढला आहे का. आपण बघितलं असेल की बऱ्याचशा वेळेला पूर्वी ज्या खटले झालेले आहेत त्याच्यामध्ये व्हीप कोणी काढावा आणि कोणाला अधिकार आहे याच्यावरती रणकंदन झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या मते लोकसभेच्या अध्यक्षांकडे यांनी काय रिप्रेझेंट केलेलं आहे 6 खासदारांनी, त्याच्यात त्यांनी काय मागणी केली आहे, लोकसभेच्या अध्यक्षांनी काय निर्णय दिला आहे, त्याच्यावरती ह्या बाबी बघितल्याशिवाय आजच्या व्हीपचं किती महत्व आहे हे आज याला स्पष्टपणे सांगता मत मला देता येणार नाही. सर, असंही कळतंय की सुप्रीम कोर्टानं एका जुन्या प्रकरणाचा दाखला देताना असं म्हटलेलं होतं की ज्यावेळी अशी एखादी पक्षाची संसदेमध्ये बैठक झाली तरी ती पक्षाची बैठक असते, तिथे व्हीप लागू होत नाही. तर संसदेमधल्या मतदानासाठी जी काही बैठक होते तर त्यावेळीच व्हीप लागू होतो. तर खरंच हे जर ग्राह्य धरलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा जो प्रयत्न केला जातोय या सगळ्या खासदारांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा, तो अयशस्वी ठरू शकतो? नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय माझ्या बघण्यात नाही. परंतु ज्यावेळेला पार्टी कोणतीही पार्टी असू द्या त्या पार्टीतर्फे व्हीप काढला जातो तर तो व्हीप हा बंधनकारक असतो निवडून आलेल्या उमेदवारांची. समजा एखाद्या ठिकाणी सभेत त्याला मिटिंगला हजर राहायचंय, पार्टीचे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत, त्यावेळेला तो पक्षनेतू जो व्हीप काढतो त्याच्या मते हा व्हीप तसं जर नाही काढलं, व्हीप काढण्याचा अधिकार काय पक्षात बेशिस्त होईल. त्याच्यामुळे व्हीप केव्हा काढावा, कोणी काढावा याला फार महत्व आहे. आणि व्हीप केव्हा काढावा म्हणजे आता ह्या परिस्थितीत उभाटाने जो व्हीप काढला आहे त्याला निश्चित कायदेशीर महत्व आहे. पण त्याच्या अगोदर ह्या 6 खासदारांनी काय खेळी केलेली आहे हे देखील बघणं रंजक होईल. आणि म्हणून 6 खासदारांनी कोणती पावलं त्यांच्या कायदेशीर सल्लागारांच्या सल्ल्याने उचलली आहेत हे बघितलं पाहिजे. उज्ज्वलजी, सुरुवातीलाच तुम्ही असं म्हणालेलं आहात की कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही संवाद साधताय किंवा ही प्रतिक्रिया देताय, म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पाहता ठाकरेंच्या शिवसेनेकडे नेमके काय पर्याय आहेत? आता पुढे कायदेशीर पर्याय आजमावला जाईल, सुप्रीम कोर्टात ते जातील, नेमके काय पर्याय आहेत त्यांच्यासमोर? माधवी, मला न विचारता आगंतुक सल्ला कोणाला द्यावासा वाटत नाही. मी नेहमी भाष्य करतो, झालेल्या घडामोडीवरती भाष्य करतो. फुकटचा वकील मला व्हायचं नाहीये. त्याच्यामुळे माझा सल्ला हा सल्ला विचारल्यानंतरच मी देत असतो. तुमच्या चॅनलला जर सल्ला पाहिजे असेल, तुम्हाला पाहिजे असेल तर मी निश्चित तो वेगळा फोनने सल्ला देईन, पण चॅनलवरती सल्ला देत नाही मी. उज्ज्वलजी, खूप धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर व्हीप हा पक्षाच्या या सगळ्या खासदारांना लागू होतो तो पाळणं